नमस्कार मित्रांनो. एमपीएससी 2026 गट ब परीक्षेचा निकाल लागला आहे. निकाल कसा चेक करायचा आहे हे आपण पाहणार आहोत. दोन पद्धतीने तुम्ही तुमचा रिझल्ट पाहू शकता. पहिली पद्धत पूर्ण यादीत तुमचं नाव आणि रोल नंबर शोधणे आणि दुसरी पद्धत आपले प्रोफाईल लॉग इन करून त्यामध्ये तुम्हाला किती गुण मिळाले आहेत आणि तुम्ही मुख्य परीक्षेसाठी पात्र झाला आहात का ते पाहणे. सुरुवातीला आपण पहिली पद्धत पाहूया. यासाठी एमपीएससीच्या वेबसाईटवर या. वरच्या डाव्या कोपऱ्यात या 3 लाईनवर क्लिक करून कॅन्डिडेट इन्फॉर्मेशन पर्याय निवडा. रिझल्ट्स हा पर्याय निवडा. रिझल्ट्स ऑफ एक्झामिनेशन हा पर्याय निवडा. साईडला स्क्रोल करा आणि ही पीडीएफ ओपन करा. तुम्हाला एवढं करण्याची गरज नाही. मी सरळ तुम्हाला या साईटची लिंक देईन. तुम्ही या वेबसाईटवर येऊन पीडीएफ वर क्लिक करून पीडीएफ ओपन करून घ्या. आता यामध्ये तुमचं नाव शोधायचं आहे. यासाठी या ठिकाणी वरी उजव्या बाजूला 3 डॉट वर क्लिक करा. फाइंड इन पेज पर्याय निवडा आणि या ठिकाणी तुमचं नाव टाईप करा. एका नावाचे जास्त लोक असतात म्हणून पूर्ण नाव टाईप करा. तुमचं नाव यामध्ये असेल तर नाव सापडून जाईल. तरी सापडत नसेल तर तुमचा रोल नंबर टाकून चेक करा. यामध्ये नाव रोल नंबर असेल तर तुम्ही मुख्य परीक्षेसाठी पात्र झालात. आता दुसरी पद्धत पाहूया, ज्यामध्ये तुम्हाला किती गुण भेटले हे पण तुम्ही पाहू शकता. यासाठी एमपीएससी लॉग इन या वेबसाईटवर या. या ठिकाणी तुम्ही रजिस्टर केलेला ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर टाका. पासवर्ड टाका आणि लॉग इन करा. या ठिकाणी कॅप्चा टाईप करा आणि प्रोसीड करा. ज्यांना पासवर्ड माहित नाही त्यांनी लॉग इन कसं करायचं हे पण आपण शेवटी सांगितलंय. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. प्रोफाईल ओपन केलास आता या ठिकाणी वरी माय अकाउंटचा पर्याय असेल तो पर्याय निवडा. या ठिकाणी तुम्ही ज्या परीक्षेचा फॉर्म भरला होता, जी परीक्षा दिली होती त्या परीक्षेच्या डिटेल्स दाखवतील. या ठिकाणी व्ह्यू ऑप्शन असेल त्यावर क्लिक करा. मग रिझल्ट मार्कशीटचा पर्याय दाखवेल. त्यावर क्लिक करून तुम्ही तुमचा रिझल्ट पाहू शकता. किती गुण भेटले आहेत ते पाहू शकता. आता ज्यांना पासवर्ड माहित नाही त्यांच्यासाठी पाहूयात. लॉग इन वर या. फॉरगेट पासवर्डचा पर्याय निवडा. या ठिकाणी मोबाईल नंबर ऑप्शन निवडा. मोबाईल नंबर टाईप करा. गेट ओटीपी वर क्लिक करा. ओटीपी टाईप करा, व्हेरीफाय करा आणि तुमची जन्मतारीख टाईप करा. आता या ठिकाणी नवीन पासवर्ड टाईप करा. रिसेट करा. मग पुन्हा लॉग इन साईटवर या आणि याआधी व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे नंबर पासवर्ड टाईप करून लॉग इन करा आणि आपला निकाल पहा. ज्यांना मार्कशीटचा पर्याय दाखवत नसेल त्यांनी पर्याय येण्याची वाट पाहावी. एमपीएससीचा निकाल जाहीर झाल्यानंतर वैयक्तिक प्रोफाईलमध्ये मार्कशीट किंवा गुण दिसण्यासाठी सामान्यतः 3 ते 7 दिवसांचा वेळ लागतो. त्यासाठी तुम्हाला वाट पाहावी लागेल. हा या परीक्षेचा कट ऑफ आहे. यापेक्षा जास्त गुण भेटले असतील तर तुम्ही मुख्य परीक्षेसाठी पात्र आहात. ज्यांना रिझल्ट पाहता येत नाही किंवा रिझल्ट पाहताना कोणतीही अडचण येत असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. कोणतीही अडचण असल्यास कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुमच्या लाडक्या भावाचे चॅनल सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.